The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोबुद्धं धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नං दुःखमन्वेति चक्रं वा वहतो पदं मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नං सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी या पावन पवित्र अशा धम्मभूमी असलेल्या ऋषीपतन मृगदाय वन सारनाथ येथे आपल्या धम्मसहलीमध्ये आपणास मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आपल्या धम्मसहलीमध्ये श्रद्धापूर्वक धम्मसहलीचा लाभ घेण्यासाठी आपल्या श्रद्धेची वृद्धी करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तर बघा, आपण खरं तर तुम्हा सर्वांचं जीवन धन्य झालंय असं समजू शकतो, कारण जीवनामध्ये पैसे येतात जातात, सुख येते दुःख येते, संकट येतात, चढ उतार जीवनातले प्रत्येकाच्या जीवनात येत असतात। परंतु भगवान बुद्धांनी आपल्या 2600 वर्षांपूर्वी महापरिनिर्वाणाच्या अगोदर आनंद भंतेजींना उद्देशून सांगितलं होतं की आनंदा, जेव्हा कधी ज्या कोणत्या श्रद्धावंतांच्या मनामध्ये बुद्धाबद्दल धम्माबद्दल संघाबद्दल श्रद्धा निर्माण होईल, त्या प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये एकदा तरी 4 स्थळांच्या दर्शनार्थ भेटी घेतल्या पाहिजे। आणि त्या म्हणजे एक तर जिथे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला असे लुंबिनी वन, जिथे आपण आता
जाणार आहोत काही दिवसानंतर. त्यानंतर दुसरे ठिकाण आहे जिथे त्या सिद्धार्थ गौतम बोधिसत्वास ज्ञानाची प्राप्ती झाली, म्हणजे संबोधी प्राप्ती झाली आणि ते सिद्धार्थ गौतम बोधिसत्व सम्यक संबुद्ध ठरले. अशी भूमी म्हणजे आपण जिथे आता दुपारनंतर निघणार आहोत ती बुद्धगया. आणि तिसरं जे ठिकाण आहे जे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्ञानप्राप्तीच्या नंतर आपल्या भगवान सम्यक संबुद्धांनी संपूर्ण ब्रह्मांडातील जीवांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये कारुण्याचा भाव निर्माण करून बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने प्रेरित होऊन बुद्धगया येथे प्राप्त झालेलं दुःखमुक्तीचं ज्ञान सर्वप्रथम त्यांनी जर कुठे सांगितलं असेल तर ते म्हणजे आपण आता जिथे बसलो आहे या पावन भूमीची निवड केली त्या भगवंताने. आणि याच पावन भूमीमध्ये बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर ते आले आणि इथे त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला. म्हणजे 84,000 उपदेशांपैकी जे पहिला उपदेश भगवंताचा आहे, ज्यामध्ये प्राप्त झालेल्या बोधीचा सार आहे, म्हणजे बुद्धत्वाचा सार आहे. जीवन म्हणजे काय, जीवन जगण्याची कला म्हणजे धम्म, आणि ते कशा प्रकारे धम्म आचरणात आणला पाहिजे, आपल्या दुःखी जीवनाला सुखी कसं बनवलं पाहिजे. मनुष्याने दान, शील आणि समाधीच्या मार्गाने पुढे आणि पुढे जाऊन आचरणिक बाजू आपली पुढे आणि पुढे करून जीवनामध्ये एक सद्ग्रहस्थ, एक उपासक, एक अनागारिक, त्यानंतर श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत म्हणजे निर्वाणाला कसं प्राप्त केलं पाहिजे हे जिथे आपल्या भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशातून उजागर केलं ते ठिकाण म्हणजे आपण आता जिथे बसलेलो आहोत ते धम्मभूमी, म्हणजे धम्मेक स्तूपाच्या बाजूचे हे ऋषी पतन मृगदाय वनात आपण बसलेलो आहोत. म्हणून मघासी तुम्हाला मी म्हणालो तुम्ही महान पुण्यवान ठरलात, कारण इथे कितीतरी लोक जन्माला येतात, खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात, लेकरं जन्माला घालण्यासाठी जगतात, पैसा कमवण्यासाठी, गाड्या घेण्यासाठी, घर बनवण्यासाठी, माडीवर माडी बनवण्यासाठी लोक, किंवा अजून पद प्रतिष्ठेसाठी जीवन जगतात. पण त्यापैकी बऱ्याच लोकांची बुद्धगया राहून जाते. या धम्मेक स्तूपाचं, या ऋषीपतन मृगदाय वनाचं सर्वांनाच दर्शन होत नाही. लुंबिनी वनाचं दर्शन प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. कुशीनगर जे चौथं स्थळ भगवंताने आनंदाला सांगितलं महत्वपूर्ण असं महापरिनिब्बाण भूमी, तिथेही आपण जाणार आहोत. या स्थळांचं दर्शन प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. तुम्हीच पहा, आता आमच्या आईच्या, वडिलांच्या, भावाच्या, बहिणीच्या वयाचे तुम्ही आहात. आता प्रत्येक जण धम्मसहलीमध्ये जे सहभागी होतात, तुमचं ज्यांचं आयुष्य 60च्या नंतरचं आहे, 50च्या नंतरचं आहे, 40च्या नंतरचं आहे, किंवा ज्यांचं बटन दबायला आलेलं आहे समजा आपल्या भाषेमध्ये, आमच्या भाषेमध्ये समजा, म्हणजे शेवट आता शेवटच सुरू आहे प्रत्येकाचा. तसं तर प्रत्येकच जण जन्म गावावरून निघालाय मरण गावला. तर मला सांगा, गणगोत तयार केले, लेकरं बाळ तयार केले, गाड्या घोड्या, तुम्ही पण श्रीमंत आहे. आता बाबासाहेबांचे लेकरं तुम्ही मालामाल आहात, पैसा प्रत्येकाकडे आहे. परंतु विचार करा की आतापर्यंत एवढ्या जीवनामध्ये बुद्धगया पाहता आली नाही. पैसे कमवता आले, सगळं कमवता आलं, पण बुद्धगया नाही पाहता आली ना. म्हणून तुम्हाला म्हणतोय तुम्ही पुण्यवान ठरलात की तुम्हाला आता भंतीजींच्या सोबत राहून बुद्धगयेचं दर्शन होते आहे, या ऋषीपतन मृगदाय वनाचं दर्शन होते आहे, कुशीनगरचं दर्शन होणार आहे, लुंबिनीचं, श्रावस्तीचं, राजगिरीचं, नालंदाचं दर्शन होणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही पुण्यवान आहात. तर थोडक्यात तुम्हाला भंतीजीने आपल्या इतिहास सांगितला. इथे वर्णन करतो आहे मी आता की भगवान आपले इथे कसे आले. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जो बाबासाहेबांनी आपल्या लिहिला, अत्यंत सुंदर प्रकारे लिहिला आहे, त्याच्यात वर्णन केलं भगवंताने. सिद्धार्थ बोधिसत्वाच्या जन्माचं वर्णन केलं, त्यांच्या ज्ञानप्राप्तीचं, त्यांच्या कुळाचं, त्यांच्या वंशाचं वर्णन केलं आहे. त्यानंतर ज्ञानप्राप्तीच्या नंतरचा प्रवास वर्णन केला आहे. भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग सांगितला, भगवान बुद्धाचा निर्वाणाचा मार्ग सांगितला, भगवंताला लोक कसे शरण येत होते तेही सांगितलं भगवंताने आपल्या. आणि त्यामध्येच बाबासाहेबांनी सांगितलं की सिद्धार्थ गौतम बोधिसत्व जेव्हा गृहत्याग करतात तेव्हा राजगिरी मार्गे ते उरुवेलेच्या जंगलामध्ये येतात. आता परवाला उद्या आपल्याला उरुवेलेचं जंगल पाहता येईल बघा. आपण त्या जंगलामध्ये जाणार आहोत. डोंगेश्वरी जो भाग आहे ना, तो उरुवेलेचा जंगल आहे, जिथे भगवंताने आपल्या बोधिसत्व असताना 6 वर्षांची खडतर तपश्चर्या केली. आणि मग तिथे 6 वर्षांची खडतर तपश्चर्या केल्यानंतर निरंजना नदीच्या काठावर असलेल्या एका बोधिवृक्षाखाली, पिंपळाच्या झाडाखाली पूर्वाभिमुख बसले. आता बघा, भगवंताची ही मूलगंधू कुटी बघितली तुम्हाला दाखवली बघा, तिकडे आपण आता जाऊन आलो. तिचं पण मुख कोणीकडे आहे, दरवाजा कोणीकडे आहे, पूर्वेकडे. बघा, सूर्य आता आपल्या माझ्या तोंडावरती आहे, म्हणजे पूर्वेकडे. आता ही पूर्व दिशा आहे. तर भगवंता सुद्धा निरंजना नदीच्या
किनाऱ्यावरती जो बोधिवृक्ष होता तिथे पद्मासनामध्ये असं पायात पाय गुंतवून त्याला पद्मासन म्हणतात आणि डाव्या हातावरती असा उजवा हात ठेवला आणि आपले सिद्धार्थ बोधिसत्व नदीच्या पात्राकडे तोंड करून म्हणजे पूर्वेकडे तोंड करून त्या बोधिवृक्षाखाली पिंपळाच्या झाडाखाली वैशाख पौर्णिमेच्या दिनी असे ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यांना 4 आर्य सत्यांचं दर्शन झालं, दुःखमुक्तीचं ज्ञान झालं. मनुष्य दुःखी का होतो, त्याचं कारण काय आहे, त्या दुःखाला नष्ट करू शकतो का, ते नष्ट करण्याचा मार्ग कोणता आहे, हे सर्व काही भगवंताला समजलं आणि ते बुद्ध झाले, सर्वज्ञ झाले, अरहंत झाले. इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती असे बुद्ध बनले. बघा, ज्ञान प्राप्त झालं म्हणजे हे एवढं प्राप्त झालं. हे 9 विशिष्ट गुण आहेत बघा, तुम्हाला सांगतो. आणि हे 9 विशिष्ट गुण तर प्राप्त झालेच झाले, याशिवाय अनंत गुणांची खान आपले भगवान होते. मग ते ज्ञान प्राप्त झालं. तिथे ज्ञान प्राप्तीनंतर प्राप्त झाल्यावर लगेचच काखेतलं काढलं आणि बाजारात मांडलंय असं नाही केलं भगवंताने. जसं आपल्याला एखादी गोष्ट कळते ती पूर्ण माहितही नसते, पण सांगू कोणाला, उकुळीच फुटते बघा आपल्याला. सर्वसामान्यांचं व्यावहारिक ज्ञान असंच असते बघा. काही माहित झालं की ते खरं खोटं चांगलं वाईट काय ते दुसरीकडेच राहते. याला तेल मीठ मसाल्याला तुम्हाला माहिती काय असं झालं, तुम्हाला माहिती, मी पाहिलं मी ऐकलं असं म्हणते बघा. भगवान म्हणाले त्याला अज्ञानता, असा मूर्खपणा असतो. भगवान बुद्ध म्हणून मुसावादा वेरमणीमध्ये ॲडिशनल 4 सील दिले भगवंताने. चहाडी चुगली करू नये, निंदा करू नये, व्यर्थ बडबड करू नये, शिवीगाळ करू नये. म्हणून भगवान बुद्ध म्हणाला ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा प्राप्त झालेलं ज्ञान मौलिक होतं, ते लगेच नाही सांगितलं. बघा, तुम्ही लगेच नाही सांगितलं मला प्राप्त झालं हो आणि या इकडं तुम्हाला सांगतो, असं नाही केलं भगवंताने. आपल्या त्याच्यावर चिंतन केलं, मनन केलं. उद्या तुम्हाला बघा तिथे सांगू भंतेजी सांगतील तुम्हाला की बोधी प्राप्ती झाल्यावर बोधिवृक्षाखाली 1 आठवडा बसले, पुन्हा 1 आठवडा दुसऱ्या ठिकाणी बसले, पुन्हा 3रा आठवडा तिसऱ्या ठिकाणी बसले. असे 5-7 आठवडे भगवान बुद्ध ज्ञान प्राप्तीनंतर चिंतन करत, मनन करत, त्या बोधीचा आदर करत बसले. आणि त्यानंतर त्या विचारांमध्ये त्याने ठरवलं की मला जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते आयऱ्या गैऱ्या नथू गैऱ्याला कळणार नाही. आता आपल्याच महाराष्ट्रातल्या लोकांची जर गोष्ट केली, किती वर्ष झाले बुद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी देऊन आपल्याला? 68वा. आता हा दिवस विजयादशमीचा साजरा केला ना आपण. या 68 वर्षांमध्ये जर सर्वे केला खऱ्या अर्थाने, जर प्रामाणिकपणे, तर मला सांगा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श कुटुंब काही अपवाद वगळता निर्माण झाले म्हणून म्हणू शकतो का आपण? काटेकोरपणे पंचशिलेचं पालन करणारे, काटेकोरपणे अष्टशिलाचं 8 दिवसाला पालन करणारे, रोज आणि रोज किंवा किमान रविवारी बुद्ध विहारात जाणारे, आपल्या मुलाबाळांना सुद्धा धार्मिक बनवणारे कुटुंब पाहायला भेटतात का आपल्याला? पांढरे कपडे घालतो आपण, निळी लावतो आपण, फेटे घालतो आपण, नाचतो बाबासाहेबांच्या नावाने, विहारही बांधतो, दानही देतो कधी कधी. परंतु खऱ्या अर्थाने ऍक्च्युअल मध्ये जर विचार केला तर आपण आदर्श बौद्ध झालोय का? अजून नाही झालो आहे. तर ही प्रत्येकाची जबाबदारीच आहे. म्हणून भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यावर लगेच नाही सांगितलं, त्याच्यावर चिंतन मनन केलं आणि हे प्राप्त झालेलं ज्ञान मी कोणाला सांगू याबद्दल त्यांनी विचार केला. कारण एखादं ज्ञान ग्रहण करण्यासाठीची पात्रता पण समोरच्यात असावी लागते ना, नाही तर उलट्या घागरीवर पाणी होते बघा. कधी कधी एखादा व्यक्ती जीव तोडून सांगते आणि समोरच्याला वाटते आता कधी संपते, आता भूक लागते, आता ऊन लागू लागलं, गुडघा दुखू लागला, कंबर दुखू लागली, ही मारसे असते सगळी. म्हणजे धम्म देशना ऐकताना समजा असे मनात विचार येत असतील कोणाच्या, तुमच्याही आणि कोणाच्याही, यार कंबर दुखते, हे कुठं असं असते का, हे तर मला माहित आहे ना, असं आहे तसं. इथून कधी निघते ना, आता 80 फूट कधी पाहते आणि म्युझियम कधी पाहते. म्हणजे चांगल्या ठिकाणी बसलो तिथं बसू देत नाही, उठ म्हणते, चाल म्हणते तिकडं, फोटो काढ म्हणते, पटकन बापा फोटो काढू दे म्हणते. तर ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता मारसेनेची मानसिकता असते. म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या बोधी अंगाने, बोधी दृष्टीने, दिव्य चक्षुने पाहिलं की कोण असे लोक आहेत की मला प्राप्त झालेलं ज्ञान मी त्यांना सांगू शकेल. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी पूर्ण ब्रह्मांडाचं सर्वज्ञ असतात भगवान बुद्ध. एका सेकंदात म्हणजे सेकंदाच्या अगोदर त्यांची जी पावर असते, बोधीची पावर, डोळे झाकून इथे जरी बसले तर संपूर्ण ब्रह्मांडाला पाहू शकतात. ते कोणता जीव कोणत्या कर्माने उत्पन्न होत आहे, कोणत्या जीवाला मृत्यू कोणत्या कर्माने प्राप्त होत आहे, आणि कोणता जीव मृत्यूनंतर कोणत्या गतीला प्राप्त होत आहे, किंवा कोणाचं जीवन कसं आहे वगैरे वगैरे, किंवा कोणाच्या कर्मामुळे कोणाला कसं काय प्राप्त झालंय हे भगवंताला ज्ञात असते. म्हणून त्यांना सर्वज्ञ पण म्हणतात बघा भगवंताला आपल्या. तर मग भगवंताने पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 5 परिव्राजक आहेत जे उरुवेलेच्या जंगलामध्ये मी 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करत असताना माझ्या सोबत राहिले, माझी शुश्रूषा केली त्यांनी, आणि ते पात्र आहेत, ते बोधी समजून घेण्यासाठी त्यांची कुवत आहे, त्यांची पात्रता आहे, आणि मी त्यांना सांगितलं पाहिजे. मग त्यांनी भगवंताने आपल्या पाहिले ते कुठे आहेत आता, तर भगवंताला लक्षात आलं, दिसलं भगवंताला तिथे इथे आहे.
हे ऋषीपतन मृगदायवन आहे ना, तर ते सोडून आले होते सिद्धार्थ गौतमाला, कारण सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होते, बुद्ध नव्हते तेव्हा. आणि ते का सोडून आले होते 5 परिव्राजक? कारण सिद्धार्थ गौतमाने खीर ग्रहण केली होती, अन्नप्राशन करण्यास प्रारंभ केला होता. आणि यांनी नाव ठेवून आले होते की आता सिद्धार्थ गौतम मार्ग भ्रष्ट झालेला आहे, त्यांना काही ज्ञान प्राप्त वगैरे होत नाही, त्यांनी मार्ग सोडला, ते लोभी झाले वगैरे वगैरे आणि इकडे आले होते. म्हणून मग सिद्धार्थ गौतमाने पाहिलं, म्हणजे भगवान बुद्धांनी पाहिलं दिव्य दृष्टीने की ते इथे आले. आणि भगवान बुद्ध बरोबर इथे आले असताना आता तुम्हाला तिकडे 80 फुटाकडे घेऊन जातो, तर तुम्हाला दुसरं एक स्थळ दाखवतो की जिथे भेट झाली होती. गाडीमध्ये आमच्या काल प्रवचन दिलं आम्ही थोडंफार आपल्या विपස්සनामध्ये, तर ते सांगितलं तर भगवंताची 5 परिवाराची तिथे भेट झाली. तिथे भेट झाल्यानंतर तो किस्सा आता भंतेजीने सांगितला, बाबासाहेबांनी पण लिहिला बघा की या 5 लोकांनी अगोदरच विचार केला होता की जर सिद्धार्थ गौतम आपल्याकडे आले तर आपण उठून उभं राहून त्यांचा आदर करायचा नाही. जसं भंतेजी आल्यावर तुम्ही उठून उभं राहता का नाही? उठून उभं राहणं म्हणजे तो आदर करणं आहे, सत्कार करणं आहे, सन्मान करणं आहे, त्यांच्या प्रती आपली श्रद्धा प्रकट करणं आहे. म्हणून भगवान बुद्ध जरी आले, आपले बुद्ध त्यांच्या दृष्टिकोनातून तर बुद्ध नव्हते, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जरी आले तर उठून उभं राहायचं नाही, हात जोडायचे नाही, त्यांना पाय धुवायला पाणी द्यायचं नाही, त्यांना बसायला पाठ द्यायचं नाही, आसन द्यायचं नाही, त्यांचं भिक्षापात्र आपण घ्यायचं नाही, त्यांची संघात आपण सांभाळायची नाही, त्यांना कुशलक्षम काही विचारायचं नाही. असा नकारात्मक त्या 5ही लोकांनी विचार केला. पण भगवंताची बोधी अशी असते, ती पॉवरफुल असते. बोधीचे तरंग असतात, भले भले लोक बदलतात. 999 खून करणारा अंगुलीमाल, 999चा आकडा कशाला म्हणतात तुम्ही विचार करा, कल्पना करू शकतो आपण. 999 खून करणारा अंगुलीमाल जर बदलू शकतो, भिक्खू बनू शकतो, अरहंत होऊ शकतो, मैत्रीमध्ये आग्रह होऊ शकतो, तर फुलाची पाकळी श्रद्धा असेल तर बदल का नाही होणार? होतो बदल. पण बदल होण्यासाठी काय असावं लागते? आपल्याकडे श्रद्धा असावी लागते, श्रद्धेची पात्रता असावी लागते. गावाकडे म्हणतात बघा, व्यवहारामध्ये पदर असावा लागतो म्हणतात घेण्यासाठी, बरोबर की नाही? पदरच फाटका असेल तर घेता येत नाही म्हणतात. आणि खरंच आहे जीवनामध्ये. श्रद्धाच नसेल तर मग काय? पैसा महत्वाचा आहे म्हणते, गाडी महत्वाची आहे म्हणते, लेकरं महत्वाचे, बायको महत्वाची, नवरा महत्वाचा, आयुष्यआराम महत्वाचा आहे म्हणते, धम्म काय महत्वाचा, विहार काय महत्वाचा, बाबासाहेब विचार काय महत्वाचा. आणि म्हणून मग भगवान बुद्ध इथे आले, त्या 5 परिव्राजकांनी त्यांचा सन्मान केला, उठून उभे राहिले, हात जोडले, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला पाठ दिला, आसन दिलं, भिक्षापात्र घेतलं, संगाठी सांभाळली, विचारपूस केली, तब्येत वगैरे बरी आहे का वगैरे वगैरे. आणि नंतर भगवंताने सांगितलं त्यांना, मी आता बुद्ध झालो आहे. आणि बुद्ध झालो तर कौंडण्याने जाणले लगेच. कौंडण्य भंतेजी होते ना, म्हणजे परिव्राजक होते 5 पैकी एक. आणि त्यांनी जाणलं की लगेच मग ते भगवंताला त्यांनी विनंती केली की उपदेश करा. आणि मग उपदेश करण्यासाठी ही भूमी निवडली. होऊ शकते असं जिथे आपण बसलेलो आहोत, आपले भगवान तिथेच बसलेले असतील. होऊ शकते असं की आपण जिथे बसलो तिथे कौंडण्य भंतेजी, वप्प भंतेजी, भद्दीय भंतेजी, महानाम भंतेजी, अश्वजित भंतेजी बसलेले असतील. किंवा जे यश कुलपुत्र होते ते भंतेजी बनले होते ते बसलेले असतील. कारण ही भूमी अशी आहे या ब्रह्मांडामध्ये, या जगतामध्ये, की याच भूमीमध्ये, या भगवान बुद्धाच्या बुद्ध शासनामध्ये सर्वप्रथम 61 अरहंत जर कुठे निर्माण झाले असतील तर ते या भूमीमध्ये 61 अरहंत सर्वप्रथम इथे निर्माण झाले भगवान बुद्धांच्या मुळे. आणि भगवंतांनी मग त्यांना चरत भिक्कवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय असा आदेश दिला. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करा, लोकांवर अनुकंपा करा, असं भिक्खूंना इथून आदेश दिला. आणि म्हणून ही 61 अरहंतांची भूमी आहे. कारण 5 परिव्राजक 5, आपले भगवान बुद्ध त्याच्यात एक 6वे. त्यानंतर यश नावाचा एक कुलपुत्र होता, जवळच त्याचा राजवाडा होता, तो मोठा श्रीमंत होता आणि ऐश्वर्याचं जीवन जगत होता. पण एक दिवस रात्री त्याच्या त्या राजवाड्यामध्ये, महलामध्ये सर्व काही दारू, स्त्रिया, हे सगळं काय काय चाललं. सकाळी त्याने पाहिलं विवस्त्र असलेल्या स्त्रिया, दारू पिऊन पडलेल्या स्त्रिया, पुरुष, हे सगळं काही. आणि त्याच्या मनामध्ये उपरती निर्माण झाली, वैराग्याचा भाव निर्माण झाला की आपलं हे काही कामाचं नाही आहे, जीवन आपलं वाया चाललंय, आपण निघून गेलो पाहिजे, हे सगळं सोडलं पाहिजे. आणि सकाळी सकाळी तो निघाला बघा. निघाल्यानंतर त्याने इकडे आल्यानंतर त्याची भगवंताची भेट झाली. भगवान बुद्धाची भेट झाल्यावर मग काय विषय आहे का हो, एकदम बुद्धाची भेट होणं महान पुण्य लागते बघा. आणि त्याची भेट झाल्यावर भगवंताने त्याला उपदेश केला, यही भिक्कवे म्हणून त्याची पण दीक्षा झाली. त्याच्या 54 मित्रांना समजलं की आपला मित्र एवढा श्रीमंत असलेला, सुंदर असलेला भिक्खू बनला, आपण कशाला या जीवनामध्ये राहावं. त्याचे मित्र पण 54 मित्र भंतेजी म्हणले, म्हणजे 54 मित्र, 54
हे 55, हे 5 परिव्राजक 60 आणि भगवान आपले 61 आणि म्हणून 61 अरहंत इथे ध्यानाच्या माध्यमातून तयार झाले, तपले, ते ध्यान केलं. ध्यान केल्याशिवाय निर्वाणाची प्राप्ती होत नाही. दान पुण्य करणे, सील पालन करणे आणि ध्यान करणे हा भगवंताचा उपदेश आहे आणि तोच उपदेश भगवंताने इथे दिला. जीवन हे अनित्य आहे म्हणाले धम्मचक्र प्रवर्तन सूक्तामध्ये भगवान बुद्ध. प्रत्येकाचं जीवन हे अनित्य आहे, नित्य नाही आहे. बालपणात बालपण आहे, तारुण्यात तारुण्य आहे, म्हातारपणात म्हातारपण आहे आणि एकदा बालपण संपलं की पुन्हा येत नाही. तुम्ही किती पैसे द्या डॉक्टरला जाऊन, डॉक्टर लहानपणासारखे गाल करा ना माझे, लहानपणासारखे डोळे करा ना माझे, लहानपणासारखे हातपाय करा ना माझे. होतात काय बापा? तुम्ही काही द्या, होतच नाही. तुम्हाला सांगतो, ज्यांना म्हातारपण आले, कान बहिरे झाले किंवा शरीर डगडग डगडग करते, कान लुळे पडले, सुरकुत्या पडल्या, कंबर वाकू लागली, गुडघे कामातून केले आणि पचन होत नाही, दात पडले, सगळं गाडी पुढे पुढे गेली, गाडी ढिल्ली झाली एकदम अशी. त्यांनी कोणाला किती पैसे देऊ द्या आणि किरीमा किती लावू द्या, कोणतंही काय पावडर लावू द्या, काय अजून राख लावू द्या, बापा तारुण्य परत येते का म्हातारपणात गेल्यावर? येऊच शकत नाही. तुम्हाला सांगतो, माझं तुमचं कोणाचंही असो, कारण निसर्गाचे नियम आहेत हे ठरलेले भगवान बुद्धाने सांगितलं. आणि म्हणून जीवन हे अनित्य आहे म्हणाले भगवान. अनित्य म्हणजे नित्य नाही आहे, शाश्वत नाही आहे, ध्रुव नाही आहे, एकाच अवस्थेत राहील असं इथे काहीच नाही, काहीच. आता हे बनवलं असेल धम्मेक स्तूप तेव्हा किती सुंदर सुरेख असेल बघा. पण आता 2200 वर्ष झाले या धम्मेक स्तूपाला. सम्राट अशोकाचे अनंत उपकार, महान उपकार त्याचे, की त्याच्यामुळे हा धम्म आपल्या जगतातील लोकांना भेटला बघा. जर यदा कदाचित सम्राट अशोक जन्माला आले नसते तर 4ही धार्मिक स्थळ त्याने उजागर केले नसते, तिथे शिलालेख कोरले नसते, तिथे असे स्तूप निर्माण केले नसते, चैत्य निर्माण केले नसते, तर यदा कदाचित होऊ शकते बुद्ध आपल्याला समजले नसते, बाबासाहेबांनाही बुद्ध समजले नसते, भेटले नसते ना. कारण त्याने जर निर्माण केलं नसतं, सम्राट अशोकाचे अनंत उपकार आहे, त्यांच्या प्रति कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे सदैव. आणि म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धाने अनित्य सिद्धांत समजावून सांगितला की जीवनाकडे तुम्ही पहा, परंतु असं पहा की मी अमरच आहे आणि माझ्यासारखं कोणीच नाही आणि मला जे जमते आणि मला जे येते आणि मी जे दिसतो तसं कोणीच नाही. या अज्ञानी भावातून बाहेरपणा म्हणाले भगवान बुद्ध. कारण हे शरीरही सारखं राहत नाही. केस बापा आता आहेत काळे, आता 40 50 आली हे पांढरे पांढरे पांढरे, अर्ध काळण अर्ध पांढरं, नंतर पांढरं शिपतच होते बघा. तुम्ही कोणती त्याला काय लावतात, कोणाकोणाचे असतात बघा, काही काही काळे आतून उगवणारे पांढरे, तो काय काय लावते, काय लावते म्हणते पप्पा? हा डाय, डाय फी काय जे असेल तुम्ही कुठे जाण डाय म्हणा त्याला, की परमनंट राहिले पाहिजे अशी डाय देते. काय डाय ते टिकतच असेल किती 15 दिवस महिनाभर काय जे असेल टिकत असेल ते, पण त्याच्या खालून पांढरे येतात. दाढीचे पांढरे होतात, आमच्या बिकन तुमच्या बिकन सर्वांच्या डोक्याचे होतात. म्हणजे हे बदलते बघा, नित्य नाही आहे. दातही पडतात आपले, पूर्ण सगळं शरीर बदलते 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 आणि ते शेवटाकडे जाते. म्हणून अनित्य. अनात्म का म्हणाले भगवान बुद्ध? दुसरा सिद्धांत सांगितला अनात्म धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये. एक तर अनित्य सिद्धांत, दुसरा अनात्म सिद्धांत. अनात्म सिद्धांतामध्ये काय म्हणाले की इथे मी आणि माझं काही नाही आहे. हकीकत मध्ये आपल्या जीवनामध्ये या 3.5 हाताच्या कायेचा विचार केला किंवा तुम्ही या जगताचा विचार केला तर इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं हकीकत मध्ये काही नाही. हा आपण म्हणतो आरशात पाहू पाहू बाबा माझं नाक असं तर कोणाचंच नाही, कान तर कोणाचेच नाही, डोळे आणि भुवया तर कोणाच्याच नाही, हानवटी तर कोणाचीच नाही, ओठ तर कोणाचेच नाही, कपाळ तर कोणाचं काय, ढेकळाचं कपाळ काय, कशाचं काय आहे. जर समजा हे आपलं आहे तर दाताला सांगा बरं पडू नको. लय पेस्ट वापरलेली आहेत आपण, पडू नको शेवटपर्यंत. ऐकते का आपलं ते? कानाला सांगा तर तुम्ही लय स्वच्छ केलंय आम्ही, काय काय लावू लावू, लय सांभाळलं तुला, बहिरा होऊ नको बरं. ऐकते का ते? बिलकुल ऐकू शकत नाही आपल्याला. आपल्या तोंडाला सांगून तर ठेवा 100 वर्षाचं होईपर्यंत एकदम व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. ऐकते का आपलं? नंतर म्हातारपणात कोठा गेले होते बापा बघा, आपोआप होते ते. समजा माझं असो का तुमचं असो आणि डग 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 असं असं करते, मग असं शरीरच वाकावं लागते असं बघा. म्हणजे असं कोणाचं हे करत नाही आपण, निंदा करत नाही, पण हकीकत सांगतो जीवनाची अशीच आहे. याला कितीही जरी जपलं, जपायलाच पाहिजे बिलकुल, याला सुरक्षित ठेवायलाच पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे, पण शरीराचीच काळजी नाही घेतली पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. मनाची पण काळजी घेतली पाहिजे. कारण सुंदर तेच लोक आहेत, सुंदरता त्यांच्याकडेच आहे ज्यांचं मन सुंदर आहे.
आणि मन सुंदर असणे म्हणजे काय? ज्यांचा वाणीवर संयम आहे, ज्यांचा मनावर संयम आहे, ज्यांचा शरीरावर संयम आहे, त्या लोका एवढं सौंदर्य दुसरं कोणाकडे नाही आहे. नाही तर बापा मला पाहन फुलं वाहा म्हणते, आमचा चेहरा सुंदर काय काय सुंदर. तर भगवान बुद्धांनी सांगितलं मन सुंदर असायला पाहिजे, म्हणजे मन निर्मळ असायला पाहिजे. आणि म्हणून मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही. याच्यावर आपण रुबाब गाजवू शकत नाही. ताप आली नाही पाहिजे, बरं तुला सांगतो मी फ्रीज मधलं काही खात नाही, सर्दी झाली नाही पाहिजे, पण नीट पाहत तुम्ही आता 17 दिवसात काय काय होतील कोणाला. वातावरण बदललं की घसा दुखते, सर्दी होते, काय काय दुखते, पाय सुजले. काल ती आई कुठे गेला काय त्यांचं नाव आणलं, खानदेशाची आई मला म्हणे भंतेजी किडनीचा त्रास हे बाबा ती बसल्यावरती ते म्हणे किडनीचा त्रास आहे म्हणे भंतेजी, पाय खरंच सुजले. आता बापा सगळ्याचे सुजले होते पाय, त्यांना बिचारीला ते किडनीचा काही प्रॉब्लेम असेल त्यांचे जास्त सुजले होते. आता प्रवास केल्यावर होईलच ना. तर तुम्ही विचार करा जे भगवान बुद्ध आपले प्रवास करत होते, आम्ही प्रवास करतो इकडून तिकडं. आता 17 दिवसात तुम्हाला वाटेल कधी घरी जाऊ, कधी घरी जाऊन हे कधी संपते, हे काय काय होते समजा. म्हणजे समजा सगळ्यांना तसं वाटणार नाही. तर विचार करा की जे नेहमी प्रवास करत असतील त्यांचं कसं होत असेल. नेहमी बिलकुल. आणि प्रवासी हे दुःखी असतो, हे मी एका प्रवचनात सांगितलंय, समजून तुम्ही ऐकलं असेल तर कधी. तर असो, तर भगवंत म्हणाले की मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही. कशावर आपला अधिकार नाही आहे. पैसे जरी आपले असतील, कपाटाची चावी जरी आपल्याकडे असेल, तर आपलं बटन दाबलं की म्हणते चाव्या कुठे ठेवल्या, उशीच्या खाली काय ठेवलं काढा म्हणते लवकर. ते कानातलं काढून घ्या म्हणते तेवढं, गळ्यातलं काढून घ्या म्हणते तेवढं, बांगड्या काढून घ्या, दणकडे काढा, काय काय काढा. आणि नंतर म्हणजे घाला आंघोळात. आता म्हणते उचला, चांगलं चांगलं ठेवू नका म्हणते, जे खराब झाले ते जाऊ द्या म्हणते सोबत, गादी गोधडी बिदडी जाऊ द्या म्हणते सोबत, बाकीचं इथंच ठेवा म्हणते. कोणी म्हणत नाही चाब्या आणि ते दागिने त्यांचेच होते बापा, पैसे त्यांचेच होते आणि तेवढं जाऊ द्या सोबत म्हणते का कोणी? कोणी म्हणू शकत नाही. कारण भगवंताने सांगितलं आहे की आता मी आणि माझं असं हकीकत मध्ये म्हणण्यासारखं काहीच नाही. ते पैसा तेवढ्या पुरताच आपला, दागिने तेवढ्या पुरतेच आपले, मुलं बाळ तेवढ्या पुरतेच आपले, नवरा असो का बायको असो का कोणी असो, इथे तेवढ्या पुरतच आहे. आपण जातो एकटेच आणि येतो पण एकटेच. येतानाही सोबत काहीच कर्माशिवाय घेऊन येत नाही. इथं आल्यावर कानातलं नाकातलं कपडे बिपडे काय काय इथं आल्यावर, आणि जाताना पण घेऊन अगोदर समजा सरणावर टाकलं आपल्याला, आणि समजा कपडे किती भारीचे घातले कोण तेव्हा, तर अगोदर काय जळते, ते कपडे बिपडे काय काय जे असेल ते जळते. आणि नंतर मग हे कातळ त्वचा जळायला सुरुवात होते, हड्डी बिड्डी काय काय रक्त बिक्त सर्व जळून खाक होते. म्हणून भगवान म्हणाले इथं मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाही, ज्याच्यावर आपण अधिकार गाजवू शकतो. आणि अनित्य अनात्मा आणि तिसरं तत्व शिकवलं दुःख. भगवान म्हणाले 12 प्रकारचं दुःख आहे इथे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पदोपदी पावली दुःख आहे, असं कोणी नाही आहे इथे की जे दुःखी नाही आहे. फक्त दुःखाचं प्रमाण आणि दुःखाचा प्रकार वेगवेगळा आहे. कोणाला कोणतं दुःख तर कोणाला कोणतं दुःख आहे. दुःखी प्रत्येक जण आहे. आणि त्या दुःखावर उपाय म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग समजावून सांगितलेला आहे, तो याच ठिकाणी. आणि म्हणून भगवान बुद्धाचं हे जे स्थळ आहे, हे धम्मचक्र प्रवर्तन स्थळ जे आहे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या धम्म सहलीच्या माध्यमातून आज आपण इथे आलोत. हे अत्यंत रमणीय आहे बघा. इथून निघावंसं वाटत नाही. खरोखर ज्यांची श्रद्धा आहे अंगावर काटे येतात. मी तर इमॅजिन करतो, कल्पना करतो की खरंच आपण जिथे बसलो तिथे भगवान आपले बसले असतील, इथे फिरले असतील, त्यांच्या तरंगांमध्ये आपण आज आलो. आपलं जीवन सार्थक झालं असं समजलं पाहिजे, स्वतःला सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे पूजनीय भंतेजींनी आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल भंतेजींच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रति आशीर्वाद मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि छोटे खाणी ही धम्मदेसना इथे समाप्त झाली आहे असे मी जाहीर करतो. भवतो सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता
सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।